नमस्कार. माझे नाव कुमारी गायत्री मोहनराव नरखंडे. मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याची प्रशिक्षणार्थीनी. मी आज तुम्हाला गणित विषय शिकवणार आहे. त्यामधील माझा घटक आहे परिमिती व क्षेत्रफळ आणि उपघटक आहे परिमिती. तर मुलांनो, आपण या अगोदर विविध भौमितिक आकृत्यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे, जसे की वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत. या सगळ्यांच्या आपण त्याच्याविषयी पूर्ण जाणून घेतलेलं आहे. तर मला सांगा मुलांनो, आता आपण एक उदाहरण बघू. समजा एक आयताकृती मैदान आहे, क्रीडांगण आहे शाळेचं. त्याची रुंदी आहे 150 मीटर आणि लांबी आहे 250 मीटर. आणि राम आहे, त्या रामला या आयताकृती क्रीडांगणाभोवती एक फेरी पूर्ण करायची आहे. तर आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला काढायचं आहे की तो एकूण किती अंतर चालला. तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे चारही बाजूंची बेरीज करावं लागेल. त्यानंतरच आपल्याला समजू शकते की तो किती चालला. तर बघा आपण कसं काढू शकतो. रामला चालावे लागलेले अंतर बरोबर. बघा, आपल्याला आयताचे सगळे गुणधर्म माहितीच आहे. आयताच्या गुणधर्मात काय असते की अमोरासमोरील बाजू सारख्या असतात. तर बघा, हे 150 आहे तर हे पण 150 मीटर आणि ही 250 आहे तर ही पण 250 मीटर. तर बघा, आपल्याला काय करावं लागते? 150 मीटर अधिक 250 मीटर अधिक 150 मीटर अधिक 250 मीटर. तर यांची जर बेरीज केली तर आपण येते 800 मीटर. तर यावरून आपण सांगू शकतो की रामला या क्रीडांगणाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 800 मीटर चालावे लागेल. यावरून आपण काय सांगू शकतो मुलांनो, की एखाद्या बंदिस्त आकृतीचे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते. तर परिमितीविषयी आपण मागील इयत्तेत जाणून घेतलेलंच आहे. आता आपल्याला त्यामध्ये काही उदाहरणे बघायची आहे. तर उजळणी म्हणून आपण एकदा आयताची आणि चौरसाची परिमितीचे सूत्र बघून घेऊया. तुम्हाला आठवते का मुलांना? मागच्या इयत्तेत आपण बघितलेलं आहे. आयताची परिमिती किती असते? आयताची परिमिती काढायचे सूत्र काय असते? आठवत नाही का? बरं, मी सांगते. बघा, आयताची परिमिती असते 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. तर जर समजा आपण बघा, यामध्ये आपण सॉल्व करू शकतो. 2 कॉमन काढून घ्यायचा आणि ब्रॅकेट मध्ये राहणार लांबी अधिक रुंदी. जर आपल्याला त्या आयताची लांबी L असेल आणि रुंदी
बी दिलेली असेल तर आपण त्यामध्ये व्हॅल्यू टाकून 2L अधिक बी असं करू शकतो. तर यावरून आपल्याला आयताची परिमिती मिळेल 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. त्याचप्रमाणे आपल्याला चौरसाची परिमिती काढायची आहे. चौरसाची परिमिती. चौरसाला 4 बाजू असतात आणि सर्व बाजू कशा असतात? समान असतात. तर त्याची परिमिती काय येणार? 4 गुणिले बाजू. आणि जर आपल्याला ते बाजू जर ए दिलेली असेल तर त्याची परिमिती कशी लिहू शकतो आपण? 4a. तर या सूत्रांचा वापर करून आपल्याला काही उदाहरणे सोडवायची आहे. ही तुम्ही तुमच्या वहीत उतरवली का? हो. ठीक आहे. बघा, आपल्या पुस्तकात काही उदाहरणे दिलेली आहेत. त्यापैकी पहिल्या क्रमांकाचं उदाहरण. एका आयताची परिमिती 64 सेंटीमीटर आहे. त्याची लांबी 17 सेंटीमीटर असेल तर त्याची रुंदी किती? तर बघा, आपल्याला काय दिलेलं आहे. आपल्याला जे दिलेले असेल ते लिहून घ्यायचं अगोदर. आपल्याला दिलेली आहे परिमिती. ती किती दिलेली आहे? 64 सेंटीमीटर. आणि लांबी दिलेली आहे 17 सेंटीमीटर. बघा, हा आहे आयत. याची परिमिती दिलेली आहे आपल्याला 64 सेंटीमीटर. आणि लांबी दिलेली आहे 17 सेंटीमीटर. तर आपल्याला रुंदी विचारलेली आहे. तर यामध्ये जर तुम्ही मुलांना व्यवस्थित बघितलेलं असेल तर आपल्याला परिमिती अगोदरच दिलेली आहे आणि आपल्याला काढायची आहे रुंदी. तर एकदम सोपं आहे मुलांना, लक्ष द्या इकडे. बघा, आपण परिमितीचं सूत्र लिहून घ्यायचं. आयताची परिमिती, त्याचं सूत्र काय आहे आपण आताच बघितलं. आयताची परिमिती असते 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. तर यामध्ये आपण आता व्हॅल्यू पुट करू. बघा, आयताची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला? 64 सेंटीमीटर. आणि 2 लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 17 सेंटीमीटर. अधिक आपल्याला रुंदी काढायची आहे. समजा इथे रुंदी आपण ते घेतल्यापेक्षा इथे आपण असं सहज करू की रुंदी दिलेली आहे आपल्याला 1 सेंटीमीटर. आपण स्वतः घेऊ ती 1 सेंटीमीटर आणि नंतर त्याची व्हॅल्यू निघणारच आहे. बघा, आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर या पूर्ण समीकरणाला आपण 2 ने भागू. 64 भागिले 2 बरोबर 2 गुणिले 17 अधिक x भागिले 2. बघा, यामध्ये हा वरती असलेला 2 हा खालती असलेला 2 कट होतील आणि या दोन्ही जर 34 ला भाग दिला तर इथे येणार 32. तर 32 बरोबर 17 अधिक x. तर यावरून आपण x ची व्हॅल्यू काढू शकतो. 32 वजा 17 किती होतात? 15. तर यावरून x ची व्हॅल्यू निघाली आपली 15. आणि हे x आपण काय घेतलेलं होतं? रुंदी. तर यावरून लिहू शकतो आपण रुंदी बरोबर 15 सेंटीमीटर. युनिट कडे नेहमी लक्ष द्यायचं. समजलं आपण? आपल्याला परिमिती दिलेली होती, लांबी दिलेली होती आणि त्यावरून आपण रुंदी काढली. तर आता आपल्याला आणखी एक उदाहरण बघायचं आहे. तुम्हाला सॉल्व्ह करता यायला आले पाहिजे हे सगळे उदाहरण. बघा, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की
लांबी 28 सेंटीमीटर व रुंदी 20 सेंटीमीटर असलेल्या एका आयताची परिमिती एका चौरसाच्या परिमिती एवढी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती आहे? बघा समजून घ्या मुलांना, आपल्याला काय दिलेलं आहे, एका आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती काय आहे, समान आहे. तर आपल्याला विचारलेलं काय आहे, त्यांनी चौरसाची बाजू विचारलेली आहे. बघा ते कसं सॉल्व्ह करता येईल. आपल्याला दिलेलं काय आहे, आपल्याला लांबी दिलेली आहे आयताची 28 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 20 सेंटीमीटर. बघा मुलांना, आपण त्या आयताची परिमिती काढल्याशिवाय आपल्याला त्या चौरसाची बाजू मिळणार नाही. त्यासाठी आपण अगोदर आयताची परिमिती काढून घेऊया. तर आयताची परिमिती काढायचं सूत्र काय आहे, काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. तर 2, लांबी किती दिलेली आहे आपल्याला 28 सेंटीमीटर, रुंदी किती आहे 20 सेंटीमीटर. तर यांची जर बेरीज केली तर किती येणार 48 आणि यांचा जर गुणाकार केला तर येणार 96. तर आयताची परिमिती आली आपली 96 सेंटीमीटर. आपल्याला दिलेलं काय आहे, आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती कशी आहे, समान आहेत. तर यावरून आपण म्हणू शकतो की चौरसाची परिमिती पण किती येणार 96 सेंटीमीटर. तर चौरसाची परिमिती आपल्याला दिली आहे 96. चौरसाची परिमिती काय असते, त्याचं सूत्र 4 गुणिले बाजू. तर इथे किती दिलेलं आहे आपल्याला 96. तर यावरून आपण 4 ने या पूर्ण समीकरणाला 4 ने भागू, तर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळून जाणार 96 भागिले 4 आणि इकडे पण 4 भागिले 4. हे इकडले कटच होते म्हणून मी लिहिले नव्हते. तर यावरून आपण सांगू शकतो की a बरोबर काय येणार 24. तर हे a काय आहे मुलांना, चौरसाची बाजू. आपल्याला काय विचारलेलं आहे तेच विचारलेलं आहे. तर चौरसाची बाजू येणार आपली 24 सेंटीमीटर. बघा हेच विचारलेलं होतं ना आपल्याला. तर आता आपल्याला याचप्रमाणे क्षेत्रफळ बघायचं आहे. त्याआधी आपण एक उदाहरण आणखी बघून घेऊया वेगळ्या प्रकारचं परिमितीवर. बघा सराव संचामधला पहिला क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. तो क्वेश्चन म्हणतो की एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होणार. तर बघा समजून घ्या, आपल्याला एका आयताची परिमिती दिलेली आहे. दिलेली म्हणजे जस्ट सांगितलेली आहे. आपण असं गृहीत धरू की या आयताची लांबी 10 आहे आणि रुंदी 5 आहे. दिलेली नाही आहे, आपल्याला जस्ट गृहीत करू आपण. आणि आपल्याला त्यामध्ये एक कंडिशन दिलेली आहे की या आयताची परिमिती काढायची, या आयताची परिमिती काढायची आपण आणि दुसऱ्या आयताच्या बाजू आणि लांबी, रुंदी आणि लांबी याच्या दुप्पट दिलेले आहेत. बघा याची जर रुंदी 5 असेल तर याची किती येणार 10 आणि याची जर लांबी 10 असेल तर याची लांबी येणार 20. तर आपल्याला विचारलं आहे की या आयताची परिमिती या आयताच्या परिमितीच्या किती पट होईल. तर आपल्याला ते काढायचं आहे. त्यासाठी हे दिलेलं नाही आहे आपल्याला, जस्ट तुम्हाला समजून सांगायसाठी मी घेतलं होतं ते. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, हे छोट्या आयताची परिमिती घेऊ आपण. या छोट्या आयताची रुंदी घेऊ x आणि लांबी घेऊ y. आता याची जर x असेल तर हे त्याच्या दुप्पट आहे, तर याची काय येणार 2x आणि याची काय येणार 2y लांबी.
तर बघा या आयताची परिमिती काढू आपण. किती येणार ते? काय असते आयताच्या लांबीचं सूत्र? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. तर 2 याची लांबी किती आहे? y आणि रुंदी किती आहे? x. ही येणार आहे छोट्या आयताची परिमिती. आणि या मोठ्या आयताची परिमिती काढायचं झाल्यास बघा या आयताची परिमिती काय येणार? दोन गुणिला काय असते? लांबी अधिक रुंदी. याची लांबी किती आहे? 2y आणि रुंदी किती आहे? 2x. तर बघा हे 2 त्या कंसाच्या बाहेर निघून जातील. 2 गुणिला 2 ब्रॅकेट मध्ये काय राहणार? y अधिक x. तर 2 गुणिला 2 होते 4 y अधिक x. बघा याची काय दिलेली आली आपली 2 गुणिला y अधिक x छोट्या आयताची. आणि मोठ्या आयताची काय आली? 4 गुणिला y अधिक x. तर बघा मुलांनो याचे जर आपण कंपॅरिझन केलं तर ही आहे याच्या दुप्पट आहे. बघा या मोठ्या आयताची परिमिती आपल्याला छोट्या आयताच्या परिमितीच्या दुप्पट दिसत आहे. तर मग आपल्याला तेच विचारलं आहे की याची परिमिती याच्या किती पट होणार? तर ते दुप्पट होणार. समजलं? आता आपल्याला क्षेत्रफळ बघायचं आहे. बघा काय बघायचं आपल्याला? क्षेत्रफळ. बघा मुलांनो क्षेत्रफळ काढणे म्हणजे काय? क्षेत्रफळ काढणे म्हणजे की आकृतीने व्यापलेल्या भागास क्षेत्रफळ म्हणतात. म्हणजे आता एखादी आकृती आहे, समजा हा त्रिकोण आहे, तर या त्रिकोणाने या ब्लॅकबोर्ड वरला किती भाग व्यापलेला आहे त्याला म्हणतात त्याचं क्षेत्रफळ. तर बघा एवढा भाग या त्रिकोणाने ब्लॅकबोर्ड वरचा व्यापलेला आहे तर त्याला त्याचं क्षेत्रफळ म्हणतात. आता आपण मागच्या इयत्तेत बघितलेलेच आहे तर आपण त्याची थोडी उजळणी करून घेऊया. चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ असते बाजूचा वर्ग. आणि आयताचे क्षेत्रफळ असते लांबी गुणिले रुंदी. हे झाले क्षेत्रफळाची सूत्रे. तर यामध्ये जर आपल्याला लांबी L दिलेली असेल, रुंदी जर B दिलेली असेल तर ते म्हणू शकतो आपण L इंटू B. हे झालं ते आयताचं क्षेत्रफळ. तर मुलांनो यावरील उदाहरणे आपण उद्या बघूया. तर तुम्ही येताना उद्या सराव संच 44 मधील दुसरा आणि तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करून आणायचा. ठीक आहे मुलांना?